नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इयत्ता 7वी इयत्ता 8वी मध्ये शिकत असाल आणि लष्करामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असाल तर मग तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल RIMC बद्दल. पण नेमकी ही परीक्षा काय आहे, कोण देऊ शकतो ही परीक्षा, तयारी कशी करायची, या सर्व प्रश्नांची स्पष्ट, सोपी आणि मार्गदर्शक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर याची सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये RIMC म्हणजेच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून उत्तराखंड प्रवेश पात्रता परीक्षा जून 2026. तर आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा जून 2026 मध्ये होणार आहे. तर या परीक्षेची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये पहा, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय डेहराडून हे उत्तराखंड या ठिकाणी स्थित आहे. येथे फक्त इयत्ता 8वी साठीची प्रवेश पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा दिनांक 7 जून 2026 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी इयत्ता 7वी मध्ये आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना RIMC मध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ही प्रवेश परीक्षा दिनांक 7 जून 2026 रोजी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे घेण्यात येणार आहे. तर ही या परीक्षेसाठी, सदर परीक्षेसाठी मुले व मुली प्रविष्ट होऊ शकतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भागामध्ये म्हणजे या पूर्वीच्या ज्याही काही परीक्षा झालेल्या होत्या, या पूर्ण परीक्षांमध्ये फक्त आणि फक्त मुलेच याच्यासाठी प्रवेश घेऊ शकत होती, ही परीक्षा देऊ शकत होती. परंतु यामध्ये बदल करून आता ही परीक्षा मुले व मुली हे दोघे पण या ठिकाणी ही परीक्षा देऊ शकतात. तर यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे या परीक्षेसाठी नेमकी पात्रता काय असणार आहे हे आपण सुरुवातीला या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर यामध्ये पहा की विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी म्हणजे जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही परीक्षा देणार आहेत त्यांचं दिनांक 1 जानेवारी 2027 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7वी वर्गात शिकत असावा किंवा इयत्ता 7वी उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे 1 जानेवारी 2027 पर्यंत पहा, 1 जानेवारी 2027 पर्यंत तो विद्यार्थी कोणत्याही मान्यता प्राप्त, हे सगळ्यात महत्वाचं आहे, मान्यता प्राप्त शाळांमध्ये त्याने इयत्ता 7वी वर्गात शिकत असावं किंवा 7वी उत्तीर्ण झालेला असेल तरी सुद्धा चालतो. यामध्ये महत्वाची गोष्ट आहे वयाची अट. तर काय आहे वयाची अट पहा, या परीक्षेसाठी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची वयोमर्यादा वय दिनांक 1 जानेवारी 2027 रोजी पहा. आता हे जे वय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, हे वय केव्हा असणं मस्ट आहे, 1 जानेवारी 2027 रोजीचं वय आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. 1 जानेवारी 2027 रोजी 11.5 वर्ष म्हणजेच 11 वर्ष 6 महिनेपेक्षा कमी आणि 13 वर्षांपेक्षा अधिक नसावे. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं वय हे 11.5 वर्षापेक्षा कमी आणि 13 वर्षापेक्षा जास्त नसावं. म्हणजे विद्यार्थी 11.5 ते 13 वर्षाच्या मधला असणं गरजेचं आहे. म्हणजेच विद्यार्थिनीचा जन्म पहा, आता हे कॉम्प्लिकेटेड आपल्याला अधिक सविस्तरपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मग त्या विद्यार्थ्यांचा जन्म कोणत्या तारखेमध्ये होणं गरजेचं आहे, तर त्याची दिनांक दिलेली आहे, दिनांक 2 जानेवारी 2014च्या आधीचा. पहा काय सांगितलेलं आहे की तो विद्यार्थी 2 जानेवारी 2014च्या आधीचा व दिनांक 1 जुलै 2015च्या नंतरचा नसावा. म्हणजे आता या परीक्षेला बसण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं वय
हे 2 जानेवारी 2014च्या अगोदरचा तो नसावा, म्हणजे त्याचं वय हे जास्त होईल, आणि 1 जुलै 2015च्या नंतरचा नसावा, जेणेकरून ते वय कमी होईल. म्हणजे हे या ठिकाणी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं जन्मतारीख ही 2 जानेवारी 2014 च्या नंतर आणि 1 जुलै 2015च्या अगोदरची आहे, असे सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. त्यानंतर या परीक्षेसाठी जे शुल्क सांगितलेलं आहे पहा, परीक्षा शुल्क, तर हे शुल्क आवेदनपत्र फॉर्म ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून आपण मागवू शकता. म्हणजे या परीक्षेचा जो काही अर्ज आहे तर तो अर्ज आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मागवता येऊ शकतो, परंतु हा अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीनेच भरून द्यावयाचा असतो. फक्त ते आवेदन पत्र मागवण्यासाठी आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आपण हे अर्ज मागवू शकतो. मग आवेदन पत्र म्हणजेच तो अर्ज प्राप्त करण्याची जी प्रक्रिया आहे, काय आहे ही प्रक्रिया ते आपण या ठिकाणी पाहूया. परीक्षेचे माहिती पत्रक, आवेदन पत्र व जुन्या प्रश्नपत्रिकांचे संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून उत्तराखंड पिनकोड 248003 यांच्या मार्फत खालील पद्धतीने मागवता येईल. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला कशा पद्धतीने मागवायचं ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे पहा, ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून. आपण हे पैसे ऑनलाईन पद्धतीने भरून कसे मागवू शकतो ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. परीक्षेसाठी आवेदन पत्र फॉर्म व जुन्या प्रश्नपत्रिकांचा संच माननीय कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरिता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून यांच्या www.rimc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सर्वसाधारण व इतर संवर्गाकरिता पहा, ऑनलाईन पद्धतीने जर आपल्याला मागवायचं असेल तर सर्वसाधारण व इतर संवर्गाकरता 600 रुपये, म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये असतील किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये असतील यांना 600 रुपये या परीक्षेची फीस असणार आहे. आणि अनुसूचित जाती व जमातीकरिता म्हणजेच एससी व एसटी प्रवर्गाकरिता 555 रुपये भरून आवेदन पत्राची म्हणजेच त्या फॉर्मची मागणी आपणास करता येईल. तर पहा, आता ऑनलाईन पद्धतीने असेल किंवा ऑफलाईन पद्धतीने असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी तुमचे शिक्षक म्हणजे जे स्पर्धा परीक्षांची माहिती देतात किंवा स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करतात ते शिक्षक आपले फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीनं किंवा ऑफलाईन पद्धतीनं हे ऑनलाईन फॉर्म आपले मागवून घेतील आणि ते भरून ते सबमिट करतील. फक्त आपल्याला आपल्या शिक्षकांसोबत म्हणजे त्याविषयी चर्चा करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना RIMC परीक्षेचे फॉर्म भरायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी हे आपल्या शिक्षकांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. जे माजी विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना जर काही अडचणी असतील तर त्या संदर्भामध्ये तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तर आता ऑफलाईन पद्धतीने आपण हे कशा पद्धतीने मागवू शकतो ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर यासाठी डिमांड ड्राफ्टद्वारे म्हणजे DD द्वारे आपण हे मागवू शकतो. मग आता आपल्याला आता सध्या ऑनलाईनची सुविधा आहे तर ऑनलाईन पद्धतीनेच आपण हे फॉर्म मागवणार आहोत. त्यामुळे DDची पद्धत जर हवं असेल तर आपण तेही मागवू शकतो. आता यामध्ये नेमकं आपल्याला काय काय मिळणार आहे पहा, आवेदन पत्र म्हणजे फॉर्म व मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका संच, माहिती पुस्तिका स्पीड पोस्टाद्वारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होणार आहे. म्हणजे हा जो अर्ज आहे, अर्ज असेल, मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतील आणि या परीक्षेसंदर्भातील माहिती पुस्तिका असेल ही आपल्याला स्पीड पोस्टाने आपण जो काही पत्ता दिलेला असेल, ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवलेला असेल किंवा ऑफलाईन पद्धतीनं मागवलेला असेल तर तो आपल्या पत्त्यावरच येणार आहे. या ठिकाणी एक टीप दिलेली आपण या ठिकाणी पाहू शकतो. पहा काय टीप दिलेली आहे,
परीक्षेसाठी माननीय कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून उत्तराखंड यांच्या मार्फत पुरवलेलेच आवेदन पत्र वैध ग्राह्य धरले जाईल. म्हणजे आपण जर एखाद्या आपल्या मित्रांना मागवलेला असेल तर झेरॉक्स कॉपी काढून तर ते चालणार नाही. तर आपणाला जे RIMC कडूनच जे पुरवलेले आवेदन पत्र आहेत म्हणजे जे पुरवलेले अर्ज आहेत तर तेच अर्ज भरून आपणाला पाठवावे लागतील आणि तेच ग्राह्य धरले जाणार आहेत. ओके, यानंतर पहा, परीक्षेसाठी माननीय कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून उत्तराखंड यांच्याकडून विहित नमुन्यातीलच आवेदन पत्र फॉर्म घ्यावयाचे आहेत. स्थानिकरित्या छपाई केलेले छायांकित प्रतीतले व RIMC चे होलोग्राम नसलेले आवेदन पत्र स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजे त्याची काही कॉपी करायची नाहीये, झेरॉक्स काढायचं नाहीये, कलर झेरॉक्स काढायचं नाहीये, म्हणजे जे काही आहे ते, परंतु ते ओरिजिनलच असले पाहिजेत असं या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. आवेदन पत्र शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही. समजा आपण ते आवेदन पत्र मागवले आणि मी भरणार नाहीये, माझी फीस परत करा असं आपण काहीही म्हणू शकत नाही. तर एकदा भरलेली फीस कोणत्याही परिस्थितीमध्ये परत दिली जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी पण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना भरायचा आहे फॉर्म त्यांनी आपल्या संबंधित शिक्षकांशी संपर्क साधायचा आहे आणि आपले फॉर्म भरून घ्यावयाचे आहेत. मग आता या परीक्षेचे अर्ज भरत असताना आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. तर ही आवेदन पत्र फॉर्म 2 प्रतींमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तर आता हे जे आपण अर्ज आहे ते अर्ज 2 प्रतींमध्ये भरायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण RIMC ला ऑनलाईन पेमेंट केलेलं असेल त्यावेळेस सुद्धा आपणाला आपल्या पत्त्यावरती ते 2 अर्ज येतात. किती अर्ज येतात? 2 येतात आणि ते दोन्ही अर्ज ते 2 प्रतीमध्ये अर्ज भरणं गरजेचं असतं. आपण यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आपल्याला हे अर्ज भरत असताना? डॉक्युमेंट सगळ्यात महत्वाचे असतात. पहा, कोणताही अर्ज भरत असताना यामध्ये जन्म दाखल्याची छायाप्रत, राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले झेरॉक्स कॉपी, म्हणजे जे जन्म दाखला आहे, जन्म दाखला हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तोही राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेला असला पाहिजे. म्हणजे ते झेरॉक्स वर आपल्याला अटेस्टेड करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे उमेदवाराचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे आणि हे सुद्धा प्रमाणपत्र छायाप्रत म्हणजे झेरॉक्स असेल आणि त्याच्यावर त्या अधिकाऱ्यांनी म्हणजे राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली झेरॉक्स कॉपी असणार आहे. त्यानंतर असणार आहे विद्यार्थ्यांचा फोटो, जन्मतारीख व इयत्तेच्या नोंदीसह शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे. म्हणजे काय करायचं आहे पहा, आपलं जे शाळेचे बोनाफाईट असेल त्या शाळेच्या बोनाफाईटवर जन्मतारीख असणार आहे, विद्यार्थ्याचा फोटो असणार आहे आणि त्या विद्यार्थ्याची इयत्ता असणार आहे. याच्या सहित मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने आपणाला ते सोबत जोडून द्यायचं आहे त्या फॉर्म सोबत. त्यानंतर आवेदन पत्रासोबत विद्यार्थ्यांचे किंवा विद्यार्थिनीचे आधार कार्ड छायाप्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी जोडायची आहे. यामध्ये ते बंधनकारक आहे असं सांगितलेलं आहे. ते जमा न केल्यास विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनीचे किंवा त्या उमेदवाराचे आवेदन पत्र फॉर्म रद्द करण्यात येईल. म्हणजे त्याच्यासोबत आणखीन आपल्याला काय जोडायचं आहे तर ते आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे, आधार कार्डचं झेरॉक्स प्रत. त्यानंतर पहा, विद्यार्थ्याचे 2 पासपोर्ट आकाराचे फोटो मागील बाजूस विद्यार्थ्यांच्या सहीसह, म्हणजे आपल्याला 2 पासपोर्ट आकाराचे फोटो सुद्धा त्या फॉर्म सोबत जोडायचे आहेत आणि त्या फोटोच्या पाठीमागे त्या विद्यार्थ्याची स्वाक्षरी असणार आहे. उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत साक्षांकित म्हणजे अटेस्टेड करून आवेदन पत्रासोबत
म्हणजे त्या फॉर्म सोबत जोडावे. म्हणजे हे जे काही आपण झेरॉक्स कॉपी जोडत आहोत हे सर्व झेरॉक्स कॉपी अटेस्टेड असले पाहिजेत. एक तर आपण आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्या मार्फत अटेस्टेड करणं गरजेचं आहे, किंवा जे राजपत्रित अधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपण हे अटेस्टेड करणं गरजेचं आहे. आता सर्व विद्यार्थ्यांना काही समस्या या ठिकाणी जाणवत असतील तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे संबंधित शिक्षक आहेत त्या संबंधित शिक्षकांना आपण संपर्क साधायचा आहे. ते सर्व आपले फॉर्म असतील कशा पद्धतीने मागवायचा आहे, कसा भरायचा आहे या संदर्भामध्ये संपूर्ण ते मार्गदर्शन करतील. जर काही अडचण असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क या ठिकाणी साधू शकता. तर यामध्ये महत्वाची एक सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पहा, आवेदन पत्र परिपूर्णपणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच राज्य मंडळ, भांबुर्डा, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर, पुणे 411004 या पत्त्यावर दिनांक 5 एप्रिल 2026 पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येऊन जमा करावी. कुठल्याही परिस्थितीत आवेदनपत्र RIMC डेहराडून कडे जमा करू नयेत. म्हणजे आता महाराष्ट्रातील जे विद्यार्थी हा फॉर्म भरणार आहेत हे फॉर्म आपणाला शिवाजीनगर पुणे या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या शिवाजीनगर पुणे या ठिकाणी या पत्त्यावर एकतर आपल्याला स्पीड पोस्टानं पाठवायचं आहे किंवा आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी सुद्धा जमा करू शकतो. आता या परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पहा, अत्यंत महत्वाचं असं परीक्षेचं वेळापत्रक आहे. या अगोदर जर आपण या ठिकाणी पाहिलेलं असेल परीक्षा ही 2 दिवस चालत होती पहा विद्यार्थी मित्रांनो, परंतु आता एकाच दिवशी हे तिन्ही पेपर एकाच दिवशी होणार आहेत. तर कधी आहे ही परीक्षा पहा, या ठिकाणी एकूण 3 पेपर आहेत. वार आहे रविवार आणि परीक्षेचा दिनांक आहे 7 जून 2026. कधी होणार आहे ही परीक्षा? 7 जून 2026 रोजी. यामध्ये विषय आहे गणित आणि गणिताची वेळ आहे पहा सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत, 9:30 ते 11 वाजेपर्यंत आणि त्याच्यासाठी गुण असणार आहेत 200 गुण. त्यानंतर सामान्य ज्ञानाचा दुसरा पेपर असणार आहे. तो पेपर दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये असणार आहे आणि त्यासाठी गुण असणार आहेत 75. त्यानंतरचा तिसरा पेपर असणार आहे इंग्रजीचा. तो असेल दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेमध्ये आणि यासाठी गुण असणार आहेत 125 गुण. म्हणजे एकंदरीत ही जी परीक्षा आहे ही परीक्षा एकूण 200 अधिक 75 अधिक 125 म्हणजे ही परीक्षा एकूण 400 गुणांची असणार आहे. पहा, 400 गुणांची. यामध्ये अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे गणित हा 200 गुणांसाठी आहे. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज हे 75 गुणांसाठी असणार आहे, तर इंग्रजी हे 125 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढे सांगण्यात आलेलं आहे की लेखी परीक्षेतून मौखिक परीक्षेस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजेच उमेदवारांना मौखिक परीक्षा दिनांक यथा अवकाश कळवण्यात येईल. म्हणजे जे विद्यार्थी या लेखी परीक्षेतून पात्र होतील अशा विद्यार्थ्यांना मौखिक परीक्षा म्हणजे इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात येणार आहे आणि त्याची जी तारीख आहे ती यथा अवकाश म्हणजे परीक्षा झाल्याच्या नंतर यथा अवकाशपणे आपल्याला कळवण्यात येणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्यांना ते कळवण्यात येईल. संदर्भी जी माहिती आहे ही माहिती महेश चौथे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 यांच्या मार्फत ही माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे सदरील माहिती आपल्याला या ठिकाणी आवडलेली असणार आहे व त्याच पद्धतीने जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू इच्छितात त्यांनी आपल्या संबंधित शिक्षकांना लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे आणि आपल्या परीक्षेची तयारी करायची आहे. आणि निश्चितपणे आपणाला
ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीन जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.